अंदर कोई शक नहीं है। आज सिर्फ नगर अध्यक्ष ही नहीं होगा तो भारतीय जनता पार्टी के जितने नगर सेवक खड़ा है, आज 52 नगर सेवक बीड़ शहर के अंदर खड़े हैं और सब नगर सेवक आप जाकर देखिए बीड़ शहर के अंदर लोगों के अंदर एक उत्साह है कि बीड़ का अगर विकास करना है, बीड़ के अंदर विकास की गंगा लाना है तो उनको विश्वास है, पंकजाताई मुंडे, पंकजाताई पर विश्वास है, उनके माध्यम से और बीड़ शहर के अंदर क्षीरसागर बंधु हमारे योगेश क्षीरसागर और सारिका ताई, इनके माध्यम से बीड़ शहर के अंदर विकास होने वाला है। तो बस इतना ही कहूंगा, ये लाडली बहन की जो योजना है इससे बीड़ शहर के अंदर 18 पगड़ जात के लोग भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार को मतदान करने वाले हैं। सबका साथ सबका विकास, ये मोदी जी का जो वृद्ध वाक्य है, इसलिए सब लोग कह रहे हैं अब इसके अंदर जातिवाद नहीं है, घरकुल आ रहा है, हर समाज के लिए आ रहा है, लाडली बहन की योजना आ रही है, हर समाज के लिए आ रही है। इसलिए सबका साथ सबका विकास और सबका विश्वास ये लोगों के अंदर छाया हुआ है। इसलिए आने वाले दिनों में हमको 2 तारीख को सबसे ज्यादा वोट देकर नगर अध्यक्ष के उम्मीदवार ज्योतिताई घुमरे इनको चुनकर लाना है। साथ ही साथ जितने नगर सेवक खड़े हैं उनको भी चुनकर लाना है। बीड़ शहर के अंदर मैं अब ताई को बताता चलूं, हमको जो तकलीफ हो चुकी है लोकसभा के अंदर, ताई का जो पराभव हो गया, एक कम वोट से पराभव हो गया, सिर्फ एक टेक्निकल पराभव है। अगर टेक्निकल पराभव अगर नहीं होता था तो हमारे ताई केंद्र में मंत्री होते थे और बीड़ जिले का विकास उससे कहीं ज्यादा गुना होता था। लेकिन सब लोगों ने कहा है वो जो हमारे को पराभव हुआ है, इसका जो दल में शल्य है वो दूर करने के लिए, पराभव का जो वचपा है वो काटने के लिए हमको नगर अध्यक्ष चुनकर देना है, ऐसा ठान लिया है और नगर सेवक भी चुनकर देना है। बस मैं इतने ही बात रखूंगा, कई सारे वक्ताओं को बात करना है, बस मैं इतना ही कहूंगा, आने वाले दिनों में बीड़ शहर का विकास करने के लिए भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार को और नगर सेवक को चुनकर दीजिए, ऐसा आह्वान करता हूं और मेरे 2 लफ्ज खत्म करता हूं। शुक्रिया। धन्यवाद। यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सन्माननीय ॲडव्होकेट सर्जेराव तात्या तांदळे यांना विनंती आहे की आपण उपस्थितांना संबोधित करावं। ॲडव्होकेट सर्जेराव तात्या तांदळे या ठिकाणी सन्माननीय बाळाराजे दादा पवार आणि गेवराई नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सन्माननीय गीता भाभी बाळाराजे पवार यांचं आगमन झालेलं आहे, मनपूर्वक स्वागत आहे। भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषदा निवडणुकीमध्ये नगर अध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार आणि 6ही नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांकाचे उमेदवार यांना कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण सुजान मतदार बंधू आणि भगिनींनी प्रचंड बहुमताने विजय करावे ही कळकळीची विनंती करण्यासाठी विचार मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत। बंधूंनो, गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे आणि आपल्या प्रवेशद्वारापर्यंत सरकार आहे, परंतु बीड नगर परिषदेमध्ये जर भारतीय जनता पार्टीचं गेवराई, बीड, धारूर, अंबेजोगाई आणि परळी सर्वच्या सर्व मतदारसंघामधल्या नगर परिषदेच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करावं, मी आपल्याला सांगल की समोर इतर जे पक्ष आहेत ते पक्ष नसून लुटारूच्या टोळ्या आहेत। त्याच्यामुळं आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे, बंधूंनो, अनेक वर्ष त्यांनी राज्यकारभार केले परंतु जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। आणि मी तुम्हाला सांगल, राष्ट्रवादी काँग्रेस त्या दोन्ही असतील त्या म्हणजे दरोडेखोराच्या टोळ्या येतात। आणि मी आपल्याला सांगल की भारतीय जनता पार्टी एकमेव ही विकासाच्या दिशेने जाणारी पार्टी आहे आणि देशभक्तीच्या दिशेने मार्गाने जाणारी पार्टी आहे। त्याच्यामुळे आपण सर्वांनी 2 डिसेंबरला कमळाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचंय। मी परवा पालोन चौकामध्ये सुद्धा बोलताना बोललो होतो की जेव्हा कुरुक्षेत्रावरचं युद्ध चालू झालं होतं तेव्हा अंध धृतराष्ट्रांनी त्यांचे पीए असलेले संजय यांना विचारलं होतं की पंडूचे मुलं आणि माझे मुलं युद्धाच्या अपेक्षेने कुरुक्षेत्रावर
जमा झालेले आहेत समोरासमोर, तेथे विजय कोणाचा होईल. तेव्हा संजयाने उत्तर दिलं होतं, यत्र योगेश्वराव कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय भूतीर ध्रुवा नितीर्म तीर्म. म्हणजे जेथे योगेश्वर श्रीकृष्ण असतील आणि जेथे धनुर्धर अर्जुन असतील, जेथे लक्ष्मी असेल, श्री विजय असेल, सत्य असेल, विवेक असेल, तिथे विजय हा निश्चित आहे. म्हणून आपल्या बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय नेत्या नामदार पंकजाताई साहेब मुंडे यांनी आता आपल्या बीड नगर परिषदेचं आणि बीड जिल्ह्याचं सारथ्य स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळं पंकजाताईच्या सारथ्यामध्ये आणि नेतृत्वामध्ये 6 नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक प्रचंड बहुमताने विजय होणार आहे, त्याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही. आणि विकासाचे दौर खुले होणार आहेत. बंधूंनो, योगेश भैया क्षीरसागर आहेत आमचे, त्यांच्या माजी पक्षाने एवढी बेजारी केली की त्यांचा जसं त्या दुर्योधनांनी अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवलं होतं, त्या पद्धतीने चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचं पाप केलं होतं. साधं सारिकाताईचं सुद्धा एक तिकीट देत नव्हते ते. आणि ताईसाहेब, तुम्ही चांगल्या योद्ध्याला चक्रव्यूहामधून बाहेर आणलं आणि त्यांना विजय रथावर विराजमान करून तुम्ही त्यांना विजयाच्या समीप नेऊन टेकवलं. त्यामुळं मी तुमचं बीड शहराच्या वतीने, बीड जिल्ह्याचा एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून मी आपलं अभिनंदन करतोय. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मी सर्वांना कळकळीची विनंती करतो. बंधूंनो, आता काही जण जाणीवपूर्वक नात्या गोत्याच्या आणि वेगळ्या वेगळ्या काही कलुप्त्या करतील. कुणाच्याही भूलथापाला बळी पडायचं नाही. एकमेव कमळ चिन्ह बघायचं आणि कमळाच्या समोरचं बटन दाबायचं. एवढंच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर भारत माता की, ऍडव्होकेट भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. मित्रांनो, मी 45 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मी मान्य अटलजी, मान्य गोपीनाथरावजी मुंडे, मान्य प्रमोदजी महाजन यांच्याबरोबर कार्य केलेलं आहे. मित्रांनो, ही वेळ आता कमळ फुलायची आहे. 23 तारखेला बीडच्या नगरपालिकेवर कमळे लागणार आहे. मी तुमचा जास्त वेळ घेतला नाही. फक्त एक कळकळीची विनंती की आजपासून उद्या संध्याकाळ 5:30 पर्यंत जितकं अधिकाधिक कमळावर मतदान करता येईल तेवढं सर्व उमेदवाराला करा. आणि मी एक तुम्हाला अटलजीची कविता म्हणून जातो. हमारे लिए ये देश जमीन का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्रपुरुष है. हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर जी का है, धन्यवाद साहेब. कश्मीर इसका किरीट है, पंजाब और बंगाल दोशात कंध्या या बाजूला खुर्च्या टाकून दिल्ली घ्याव्या. इसका दिल है, विंध्याचल कटी है, नर्मदा करदणी है, पूर्व घाट और पश्चिम घाट दो विशाल जंगे है, कन्याकुमारी इसके पाव है, सागर के चलन तुलाता है. पावस के काले काले कुचल में इसकी कुचल केच राशि है. वसंत ऋतु संहार करता है, चांद और सूरज इसके हाथ. ये देवतों की भूमि है, तीर्थकारों की भूमि है, सेनाओं की भूमि है, सैनिकों की भूमि है, ये वंदन की भूमि है, ये दर्पण की भूमि है. इसका भिन्न बिंदु गंगा जल, इसका कंठ. धन्यवाद साहेब. संयोजन समितीला विनंती आहे की आपण मधल्या बाजूला खुर्च्या टाकून घ्याव्यात. इसके लिए संयोजन समितीला विनंती इसके लिए आहे आपण मधल्या बाजूला खुर्च्या टाकून घ्याव्यात. हमारी हड्डियां गंगा जल में फेंक दी और कान लगा कर सुनाएंगे तो आपको आवाज सुनाएंगे. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. यानंतर स्वर्गीय लोकनेते केशर काकू क्षीरसागर यांचा सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक सेवेचा वसा आणि वारसाच्या 3ऱ्या पिढीमध्ये समृद्धपणे चालवत आहेत अशा तुमच्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करावं. आदरणीय डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात आपण. आदरणीय डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर. भारतीय जनता पार्टीचा आवाज येत नाहीये. भारतीय जनता पार्टीचा. आदरणीय पंकजाताई इथे उपस्थित आहेत. मी सगळ्या व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचं आता नाव घेत राहिले तर फार वेळ लागेल, त्यामुळे मी सर्वांची माफी मागते. आपल्या बीडच्या कणखर नेत्या
लढवय्या नेत्या आदरणीय पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वीच आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला आणि 52 नगरसेवकाची उमेदवार आणि नगराध्यक्षाच्या बीडच्या उमेदवार डॉक्टर ज्योतिताई घुमरे या आपल्याला कमळाच्या चिन्हावर आज बीडमध्ये मैदानात आहेत. आणि जेव्हापासून हा डिसिजन घेतला आणि कमळाचं चिन्ह बीडमध्ये अवतरलं तेव्हापासून जल्लोष बघण्यासारखं आहे की नाही? सगळं बीड हे आता कमळमय झालंय, याच्यात काही शंकाच नाही. 52 उमेदवार देताना पण एक एक उमेदवार आमचा हिरा आहे, हिरा. आणि जे पण काही गेले ती ब्लॅकमेलर गँग गेली, बीडची पिढा गेली आपण असं समजू. परंतु जे पण आज तुमच्या समोर 52 उमेदवार उभे आहेत आणि एक नगराध्यक्षाच्या उमेदवार, हे आपण निवडून गाळून दिलेली लोक आहेत आणि याच्या मागे तुम्ही खंबीर आणि ताकदीने उभे राहाल याच्यात मला शंका नाही. आज सकाळचा टाइम असतानाही सकाळच्या वेळेत सभा घेणं म्हणजे अवघड असतं, कठीण असतं ताई. परंतु आमच्या बीडकरांचा जोश आणि उत्साह एवढा दांडगा आहे यावेळेस की कुठलाही टाइम सांगा तुमच्यासाठी ते आज उपस्थित राहणार. आदरणीय पंकजाताईंची साथ, आदरणीय फडणवीस साहेबांचा आशीर्वाद हे सोबत घेऊन 100% कमळ इथून पुढे बीडमध्ये फिरेल यांची ग्वाही आपण आज सगळ्यांना द्यायची आहे. आणि याची सुरुवात ह्या निवडणुकीपासून होईल. जेव्हा कमळ आणलं तेव्हा वाटलं नव्हतं की एवढे लोक इच्छुक आहेत कमळाच्या मागे उभं राहायला. काही लोकांची सुप्त लाट कमळाची बीडमध्ये ऑलरेडी होती. फक्त आपण एक माध्यम बनलोय आणि त्या माध्यमातून आता ही सुप्त लाट बाहेर येणार आणि 100% कमळ इथून पुढे प्रत्येक निवडणुकीत बीडमध्ये दिसणार ह्याच मला शंका नाही. आमच्या भगिनी आज जास्त उत्साहात आहेत ताई, कारण ताई हे आपले आदर्श आहेत. महिलांना ताईंचं नेतृत्व दिसतंय, ताईंचं काम दिसतंय, बीड शहरावरचं ताईंचं प्रेम दिसतंय. त्या दिवशी ताई आपण पूर्ण दिवस बीडमध्ये थांबलात, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आपण मार्गदर्शन केलं आणि हे करत असताना बीडकडे आपलं लक्ष आणि आपलं प्रेम हे आम्हाला सगळ्यांना कळालं. आमच्या माया बहिणींचे डोळे भरून आले होते, कारण डॉक्टर योगेश आणि आम्ही 7-8 वर्ष झाले मतदारसंघामध्ये फिरतोय, काम करतोय. मागच्या जे पक्षात आपण होतो त्या पक्षात आपल्यासोबत काय झालंय आपल्याला सांगण्याची गरज आहे का? निर्णय आपल्याला मान्य आहे की नाही? त्या पक्षात आपल्यासोबत जे पण झालं, दडपशाही होती, दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, पाय खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. जे लोक विकास काम करतात, मागचे 35-40 वर्ष बीड शहरामध्ये आहोत, त्या लोकांना मागे कसं खेचायचं, खड्ड्यात कसं पकडायचं, खिंडीत कसं पकडायचं ह्याचे प्रयत्न चालू होते. आपल्याला ते वेळीच लक्षात आले. आपण यावेळेस अडकलो नाही. चक्रव्यूहात अभिमन्यूला जसं अडकवलं होतं तसं अडकवण्याचा प्रयत्न झाला, पण आम्ही चक्रव्यूह व्यवस्थित ताईंच्या मार्गदर्शनाखाली भेदला की नाही? आणि जेव्हा आज आपण भारतीय जनता पार्टी पक्षात आहोत तेव्हा त्यांची विचारधारा, समाज कार्याची विचारधारा, विकासाची विचारधारा, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची विचारधारा ही जपत सबका साथ सबका विकास हे ध्येय डोक्यासमोर ठेवून इथून पुढे बीडकरांना आम्ही विकासाच्या मार्गावर नेणार आणि जिथलं जे पार्सल आहे तिथे पोहोचवणार हे आज आपण निर्धार करू. आणि हेच वचन आज आदरणीय ताई साहेबांना देऊ आणि आदरणीय फडणवीस साहेबांना देऊ, एवढंच मी मनोगत इथे व्यक्त करते. आपल्या सर्वांच्या वतीने ताईंचं आणि फडणवीस साहेबांचं इथे येण्याबद्दल, सभा घेऊन आम्हाला मार्गदर्शन जेव्हा ते करतील त्याबद्दल आभार व्यक्त करते. परत एकदा माझ्यासोबत सगळ्यांनी नारा द्या, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर माझगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय संध्याताई मेंढके यांना विनंती आहे की अतिशय 2 मिनिटांमध्ये
आपण या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करायचं. संयोजन समितीला विनंती आहे, मधल्या बाजूला जो स्पेस आहे त्या बाजूला खुर्च्या टाकाव्यात. संयोजन समिती मधल्या बाजूला खुर्च्या टाकाव्यात. मागच्या बाजूला आलेल्या गर्दीला त्या ठिकाणी बसायची व्यवस्था करावी. या ठिकाणी सन्माननीय आमिर भैया सिद्दीकी यांचं आगमन आहे, मनपूर्वक स्वागत आहे. शुभमजी कातांगळे यांचं आगमन आहे, मनपूर्वक स्वागत आहे. चंद्रकांतजी फड यांचं आगमन आहे, मनपूर्वक स्वागत आहे. सर्वात प्रथम आदि माया आदि शक्ती माता जगदंबेला मी वंदन करते. व्यासपीठावरील विराजमान आपल्या बीडच्या लोकनेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे आणि व्यासपीठावरील विराजमान सर्व ज्येष्ठ नेत्यांना आणि सर्वांना माझा नमस्कार. विजय संकल्पना सभेत उपस्थित असणारे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, बीडच्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रमुख यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मानित शंकरराव देशमुख साहेबांना विनंती आहे, आपण उपस्थितांना संबोधित करावं. भारतीय जनता पार्टीचा जोरदार घोषणा द्यायच्यात. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे वंदे. आज बीड नगर परिषदेच्या मध्यभागी लोकांना उभं राहायला जागा लावली. काही लोकांना खुर्च्यावर बसता येत असेल तर मधल्या बाजूला पोलिसांना विनंती आहे की मधल्या पॅसेजमध्ये आपल्या आलेल्या मतदार बंधू भगिनींना बसू द्यायला हरकत नाहीये. आपण जिथे बसलेले शांततेत सगळे बसणार आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी काही क्षणातच मंचावर उपस्थित होत आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजाताई आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दोघंही आपल्या या बीड जिल्ह्याच्या मातीच्या विकासासाठी एकत्रित झालेले आहेत आणि आपल्याला सर्वांना विकास काय असतो हे ताईंनी 14 ते 19 मध्ये दाखवून दिलेलं आहे. पुन्हा एकदा ताई या राज्याच्या पर्यावरण मंत्री झालेल्या आहेत आणि पर्यावरण खात्याच्या अंतर्गत बीडचा विकास, बिंदुसरा नदीचा विकासाचं ध्येय ताईंनी आपल्या हातात घेतलेलं आहे. हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. पंकजाताई जेव्हा जेव्हा सत्तेत येतात तेव्हा तेव्हा बीडचा विकास उत्थान हे होत असतं, हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून एकदा मी आपल्या सर्व बीडकरांना, गेवराईकरांना, माजलगावकरांना, धारूरकरांना आणि अंबाजोगाई परळीकरांना विनंती करेल की आपण कमळाच्या बटनासमोर, चिन्हासमोर बटन दाबा आणि आपण विकासाची सर्व धुरा, विकासाची सर्व जबाबदारी आदरणीय पंकजाताईंकडे सोपून टाका. ताईंकडे एक विजन आहे, एक विकासाचा दृष्टी आहे आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला सांगेल की बीड जिल्ह्याचा, बीड शहराचा जर कोणी विकास करणार असेल तर आदरणीय पंकजाताई मुंडे करणार आहेत. पंकजाताईंच्या दूरदृष्टीचा आपण या ठिकाणी अनुभव घेत आहोत. बीड शहरासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्योतिताई घुमरेंना दिलेले आहे. ज्योतिताई घुमरे ह्या उच्च शिक्षित आहेत. त्याचप्रमाणे माजलगावसाठी संध्या मेटकेंना दिलेला आहे आणि आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे व्यासपीठावर येतात. आपण जोरदारपणे घोषणा द्यायच्यात. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा देवा भाऊ आगे बढो, देवा भाऊ आगे बढो, पंकजाताई तुम आगे बढो, पंकजाताई तुम आगे बढो, देवा भाऊ आगे बढो, देवा भाऊ आगे बढो. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की, भारत माता की. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री स्वागत करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये आणि खरोखर या विकासाचा ध्येय, विकासाचं स्वप्न कोणामध्ये असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पंकजाताई यांच्या दूरदृष्टीमध्ये आहे. आणि दूरदृष्टीचा आपण विचार करताना फक्त लोकनेते पंकजाताई मुंडे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर विकासाची धुरा सोडून द्या. आपण फक्त कमळासमोर बटन दाबा आणि विकास काय असतो हे आपल्याला 2 नेते महाराष्ट्राचे दाखवून देतील. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. बीड
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या भारतीय जनता पक्षाच्या सक्षम समर्थ अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज विजयी संकल्प सभा या सभेच्या निमित्ताने आपल्यात आवर्जून उपस्थित राहिले आहेत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. मी भारतीय जनता पार्टी बीडचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव देशमुख साहेब, भारतीय जनता पार्टीचे आणि महाराष्ट्राचे युवा नेतृत्व डॉक्टर योगेश क्षीरसागर, माननीय डॉक्टर सारिका क्षीरसागर ताई आपणास विनंती करते की आपण सन्माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत करावं. मंडळी, तमाम बीडकर आपण सक्षम नेतृत्व कर्तृत्वान नेतृत्वाचं स्वागत करूया. महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. शहर अध्यक्ष श्री अशोकजी लोढा साहेब, शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांना विनंती करते की त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करावं. शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी बीड अशोकजी लोढा. महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल महाराष्ट्र राज्य पालकमंत्री जालना जिल्हा आणि आमच्या संघर्षकर्त्या पंकजाताई मुंडे यांचं स्वागत करते डॉक्टर ज्योतिताई रवींद्रजी गुमरे, सौ गीताभाभी बाळराजे पवार आणि संध्याताई ज्ञानेश्वरजी मेंढके. मी आपणा तीनही भगिनींना विनंती करते की महाराष्ट्र राज्याच्या तमाम भगिनींची लाडकी भगिनी संघर्ष कन्या आमच्या आदरणीय पंकजाताई यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. मान्यवर, यानंतर गेवराई नगर परिषदेच्या वतीने माजी मंत्री बदामराव पंडित, गिरेकाताई, सन्माननीय गीताभाभी आणि बाळाराजे पवार यांना विनंती आहे की आपण सीएम साहेबांचं स्वागत करावं. रोहित पंडित, बदामरावजी पंडित, गीताभाभी पवार आणि बाळाराजे पवार. या स्वागत सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्वान आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आवर्जून आपल्यात उपस्थित झाले. बीडच्या विकासाकरिता कटिबद्ध असणारं महाराष्ट्राचं सक्षम नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हायचंय. यानंतर मंडळी, सलग 3 वेळा लोकसभेत बीडचा आवाज बुलंद करणाऱ्या आदरणीय केसर काकू क्षीरसागर यांचा राजकीय वारसा जपणारे, सलग 35 वर्ष बीड नगरपालिकेचे सक्षम नेतृत्व करणारे डॉक्टर भारतजी भूषण यांची विकासाची दूरदृष्टी जाणणारे, उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर दीपाताई क्षीरसागर यांच्या शैक्षणिक कार्याच्या पाऊल खुणा जपणारे बीड नगरीचे उच्च विद्याविभूषित नेतृत्व आणि आपण सर्व अधिकृत उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी मान्यवरांचा सामूहिक सत्कार या ठिकाणी घेत आहोत. या मंचावर जे मान्यवर उपस्थित आहेत सर्व मान्यवरांचा या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं एकत्रित सत्कार होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. प्रास्ताविक करण्याकरिता आमंत्रित करते युवा नेतृत्व, पुन्हा एकदा बीडमध्ये कमळ फुलविण्यासाठी सज्ज असलेले डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर आपल्याला. भारत माता की वंदे. बीड नगरपालिका 2025 भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज ज्यांचे बीडमध्ये आगमन झालेले आहे असे महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याच्या संघर्ष कन्या, कणखर नेतृत्व, तुमच्या आमच्या सर्वांच्या नेत्या नामदार पंकजाताई मुंडे, मंचावर उपस्थित असलेले आमदार सुरेश अण्णा धस, बदामरावजी पंडित, बाळराजेजी पवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख, बीड नगरीच्या उमेदवार ज्योतिताई घुमरे,
उपस्थित गीताभाभी पवार, संध्याजी मेंढके, रामचंद्रजी निर्मळ हे गेवराई, माजलगाव आणि धारूरचे उमेदवार, माजी आमदार केशवदादा, स्वरूपजी हजारी, माधवजी निर्मळ, सर्जेराव तात्या, नवनाथ अण्णा शिराळे, अशोकजी लोढा शहराध्यक्ष बीड, सलीमजी जहांगीर, डॉक्टर सारिका, आदित्यजी सारडा, सर्व उपस्थित मंचावरील मान्यवर, बीड शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले, देवाभाऊंवर आणि ताईंवर विश्वास ठेवणारे सर्व आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, शहरवासी, पत्रकार बंधूंनो, आज आपल्या बीडची वाटचाल ही विकासाच्या हायवेवर सुरू झालेली आहे. गल्ली ते दिल्ली एकाच विचाराचे सरकार असेल तर आपल्याला नक्कीच विकास करणे सुलभ होईल, त्याला अडथळा कुठं निर्माण होणार नाही. देवाभाऊ, आपण 2019 साली बीडला आलात. आपण इथं येऊन जवळपास 500 कोटी रुपयांच्या योजनेचा शुभारंभ केला होता आणि त्यावेळेस माझे वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे अध्यक्ष होते आणि आमदार जयदत्त अण्णा होते. त्यावेळेस पालकमंत्री पंकजाताई यांनी सुद्धा पुढाकार घेतला आणि त्या सर्व पुढाकारातून 115 कोटी रुपयाची ही अमृत अटल योजना, जी शहरासाठी अत्यंत महत्त्वाची पाणी पुरवठा योजना होती, माजलगावहून बीडला आपल्याला सेकंड लाईन या ठिकाणी आणता आली. देवाभाऊ, त्यासाठी आता लोड एक्सटेन्शनची गरज आहे. त्या लोड एक्सटेन्शनला तांत्रिक मुद्दे आहेत. आपण पुढाकार घेतला तर नक्कीच हा अडथळा दूर होऊन प्रश्न मार्गी लागेल. राज्य नगरोत्थान योजनेतून पहिला टप्पा 89 कोटीचा आणि दुसरा टप्पा 100 कोटी रुपयाचा आपण मंजूर केला. ते सर्व डीपी रस्त्याचे कामं, ड्रेनेजचे कामं आम्ही पूर्ण केलेले आहेत. मागील 2 वर्षापासून आम्ही तिसऱ्या टप्प्यासाठी पाठपुरावा करतोय. तो 117 कोटी रुपयांचा तिसरा टप्पा नगरोत्थान रस्ते प्रकल्पाचा आपणच मंजूर करू शकता, त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी आपण मंजूर केलेले 150 कोटी रुपये काही तांत्रिक अडचणीमुळं त्याला रिवाईज आपण एस्टिमेट करावं लागणार आहे आणि त्याची सूचना दुसऱ्या टप्प्याची आपल्याला द्यावं लागणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावरील ज्या विद्युत वाहिन्या आहेत त्याला अंडरग्राऊंड करून घेणं हा आमचा प्रस्ताव आहे, त्याला आपण मंजुरी द्यावी. त्यासोबतच शहरातून बायपास टू बायपास हा जो मुख्य रस्ता आहे त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि रुंदीकरण व्हावं, ही आमच्या बीडकर वासियांची सर्वांची इच्छा आहे. हे आपल्या माध्यमातून, आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकेल. वाढत्या शहराच्या वाढत्या गरजा आहेत. स्वच्छतेसाठी आम्हाला काही यंत्रसामग्री लागणार आहे. डम्पिंग ग्राउंडची STP मधून आपल्याला उपलब्धता आपण करून दिली तर आमचे बरेचसे प्रश्न स्वच्छतेचे मार्गी लागतील. बीड शहरातून देवाभाऊ, बीड शहरातनं बिंदुसरा नदीचं पात्र वाहतं, ही लाईफलाईन आहे बीड शहराची. आणि ह्या बिंदुसराच्या नदीला बायोफिल्टर असावं, दुतर्फा त्याला रस्ते असावेत, फुटपाथ असावं. शहरातील लोकांना त्या ठिकाणी चालण्यासाठी, फिरण्यासाठी, व्यायामासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी एक व्यवस्था व्हावी. हा DPR सुद्धा आम्ही सादर करत आहोत. त्याला आपली मंजुरी देणं हे अत्यंत आवश्यक आहे. देवाभाऊ, ताई, देवाभाऊ, बीड शहरातून जी नदी वाहते, मुख्य नदी, त्याला बिंदुसरा नदीला बायोफिल्टर बसवणं आणि दोन्ही साईडला रस्ते व्हावे यासाठी आमची मागणी आहे. मध्यंतरी मी 4 महिन्याआधी ताईंना भेटलो होतो. आदरणीय ताई म्हटल्या, माझ्या खात्यामध्ये 1 रुपया शिल्लक नाही. पण जसा आपला पक्षप्रवेश झालाय तर ताईंनी स्वतःहून घोषणा केली आहे की बिंदुसरा नदीला आपण बायोफिल्टर करून, स्वच्छता करून, दोन्ही साईडनी रस्ते, फुटपाथ आणि ट्री प्लांटेशन करू. त्यामुळे आता आपल्या पक्षात आम्ही जसं आलोय तर आमच्या सर्व बीडवासियांच्या सुद्धा आशा ह्या पल्लवित झाल्यात. आदरणीय ताई पर्यावरण मंत्री आहे, त्यांच्या खात्यामार्फत आम्ही जो DPR तयार केला आहे त्याला आपण कृपया मंजुरी द्यावी. शहराला लागणारा 25% पाणी पुरवठा हा पर्यायी मार्गाने धानोरा रोड मार्गे पाणी पुरवठ्याचं आमचं दुसरं प्रपोजल आहे, त्याला आपण मंजुरी द्यावी. मराठा भवनसाठी
आपल्याला 5 कोटी रुपयाची आवश्यकता आहे, तो सुद्धा प्रश्न आपल्या माध्यमातून आपण सोडवावा. महिला सक्षमीकरणासाठी आम्ही महिला बचत गट तयार केलेत, त्यांना कर्ज दिलेत. महिला बचत गट मॉल हा बीड शहरात उभा राहिला तर महिलांना त्यांच्या पायावर उभा राहण्याची संधी भेटेल. शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा सुशोभीकरण करणं आणि त्याच्या अनेक गोष्टी आता प्रपोजल आम्ही सादर करत आहोत, ते सुद्धा प्रश्न आपल्या माध्यमातून मार्गी लागतील अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि विश्वास आहे. भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेले कित्येक दशकं रखडलेले प्रपोजल हे भारतीय अस्मितेचे प्रश्न जे होते ते मार्गी लागलेत. त्यात काश्मीरचा धारा 370 हटवण्याचा मुद्दा असो, श्रीरामाच्या मंदिर निर्मितीचा प्रश्न असो किंवा ट्रिपल तलाकच्या माध्यमातून संविधान सर्वोच्च असल्याचे सिद्ध करणारा हा जो आपल्या सरकारचा निर्णय असो, त्याचा आम्ही सर्वांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. बीड रेल्वेचा शब्द पूर्ण करून स्वर्गीय काकू व स्वर्गीय मुंडे साहेबांचे व असंख्य बीड जिल्हावासियांचे स्वप्न आपण पूर्ण केलेले आहे. जिल्ह्यातून अनेक नॅशनल हायवेज आज जात आहेत. गडकरी साहेबांच्या माध्यमातून फ्लायओव्हर स्लिप रोड झालेले आहेत, त्याचं काम सुरू झालेलं आहे. मराठवाड्याचा दुष्काळाचा प्रश्न कायमचा मुक्त व्हावं ह्यासाठी आपण जे पावलं मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून उचललेत त्याला पुढाकार घेऊन आपण पूर्ण केलं तर आपली त्याच्यातून विकासाची दृष्टी लोकांसमोर जात आहे. देवाभाऊ, बीड हे वाढते शहर आहे. या शहराला आपल्या पालकत्वाची आज गरज आहे आणि ते आपण स्वीकारून आम्हाला आशीर्वाद देताल हा माझा ठाम विश्वास आहे. 100% भाजपाची सुरुवात बीड नगरपालिकेच्या निवडणुकीतून कमळ फुलवून आपण करणार आहोत. बीडकरांनी गेले 35 वर्ष जे क्षीरसागर परिवारावर विश्वास टाकलाय तो आपल्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून त्यांचीही कामं होतील. रेल्वे बीडपर्यंत आलेली आहे, त्याचा टायमिंग आणि वंदे भारतसाठी बीडकरांची इच्छा आहे. त्याच्यात आपण हात घातला तर नक्कीच काही ना काही चांगलं होईल. माझी बीडकरांना विनंती आहे, उद्या आपण सर्वांनी एकजुटीने भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आशीर्वाद द्यावे व बीडच्या विकासाचे साक्षीदार व्हावे. एवढंच बोलून मी जे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करते सन्माननीय मंत्री, महाराष्ट्राच्या तरुणींची आणि महिला भगिनींची लाडकी बहीण. टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करूया संघर्ष करण्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांना. भारतीय जनता पार्टीचा पंकजाताई तुम आगे बढ़ो. बीड जिल्ह्यामध्ये आज पाचही नगरपालिका मोठ्या शक्तीने आपण लढवत आहोत. त्यामध्येच बीड नगरपालिकेच्या आपल्या सुविद्य उमेदवार डॉक्टर ज्योती घुमरे तसेच गेवराईच्या उमेदवार गीताताई पवार, माजलगावचे उमेदवार डॉक्टर संध्या मेंढके आणि धारूरचे उमेदवार रामचंद्र निर्मळ यांचा विजय निश्चित करण्यासाठी आलेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, अत्यंत कर्तृत्ववान आणि कष्टाळू असे मुख्यमंत्री आणि आपल्या बीड जिल्ह्याच्या विकासात ज्यांनी नेहमी आपल्याला योगदान दिलंय असे मुख्यमंत्री यांचं मी मनापासून स्वागत करत आहे. आज योगेश क्षीरसागर मंचावर उपस्थित आहेत. आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आहेत. मंचावर उपस्थित सर्व जिल्ह्याचे नेते आहेत. मी आमच्या मुख्यमंत्र्यांचा वेळ जास्त घेणार नाही, पण मी आपल्याला सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी या आमच्या उमेदवारांना, खास करून बीडची सभा आहे, आमच्या डॉक्टर ज्योती घुमरे यांना प्रचंड 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 मतांनी विजयी करावं. माझ्या राजकीय जीवनामध्ये प्रत्येक सभेला
देवेंद्रजी आपण आलात, मी आपल्याला सांगितलं बीडला आपण जरूर सभेला या. ते म्हणाले पंकजा काही गरज नाही, सगळं चांगलं चाललंय, मला राज्यभर सभा आहेत. मी म्हणलं तुम्ही फक्त बीडला या आणि सरकार बीडच्या या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या पाठीशी उभा आहे एवढं सांगा. आमच्या विजयावर सुनिश्चिततेची मोहर लागल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, काही दिवसापूर्वी माझ्याकडे योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर आल्या. त्यांनी मला विनंती केली की ताई आम्हाला तुमच्या बरोबर काम करायची इच्छा आहे. मी त्यांना विचारलं का, तर त्यांनी सांगितलं त्यांच्या काही अडचणी त्यांनी मांडल्या. एक सुविद्य असा डॉक्टर मुलगी विधानसभा लढली आहे, आपण संपूर्णपणे आपली शक्ती त्यांच्या मागे लावली, अगदी थोडक्यात त्यांचा पराभव झाला. या बीडमध्ये नेहमी युतीचं राजकारण राहिलेलं आहे. या बीडमध्ये नेहमी ही जागा शिवसेनेला असल्यामुळे आम्ही नेहमी पाठराखण करण्याची भूमिका केली. क्षीरसागर परिवाराशी सुद्धा आम्ही नेहमी पाठीशी एकत्र मिळून काम केलं. पण सर देवेंद्रजी, आपण 100% भाजपा हे आपलं भविष्य आहे आणि त्यासाठी मी विचार केला की आता असा घास नाही खायचा. आता जी मदत करायची ती भारतीय जनता पार्टीचं कमळाचं फूल घेऊनच करायची. आणि योगेश आणि सारिकांनी त्याची तयारी दाखवूनच ते मला भेटले आणि एका सुविद्य अशा नेत्याला, युवा नेत्याला आम्ही आमच्याकडे प्रवेश दिला आणि पूर्ण नगरपालिकेची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. इतका चांगले उमेदवार आहेत, आपल्याला अभिमान वाटेल. मुख्यमंत्री महोदय, एकदम सगळ्यात लहान मला वाटतं राज्यामध्ये उमेदवार आहे आमची संध्या मेंढके. आमच्या ज्योतिताई घुमरे या डॉक्टर आहेत स्वतः. आमच्या गीता बाळराजे पवार या पण एक सुविद्य अशा उमेदवार आहेत, बचत गटाची मोठी चळवळ काम करतात त्या. आणि आमचे रामचंद्र निर्मळ एक उद्योगपती आहेत. एक चांगल्या परिवारातील उमेदवार आम्ही दिलेले आहेत. इथे भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती आहे, या संस्कृतीमध्ये राष्ट्रवादाला स्थान आहे पण गुंडागर्दीला स्थान नाही आहे. आणि म्हणून लोकांचे मताबरोबर मन जिंकण्याच्या प्रवृत्तीचे लोक आपण बरोबर घेतलेले आहेत. सुविद्य, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि स्वच्छ चेहरे आपण दिलेले आहेत. मुख्यमंत्री महोदय, हा बीड जिल्हा हा मुंडे साहेबांचा जिल्हा आहे. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टीचं बीजारोपण या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि मला त्यांनी एकच शिकवलं की पक्षाच्या हिताच्या निर्णयामध्ये स्वतःचं हित अडवं आलं नाही पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा पक्षाचा हिताचा निर्णय होता तो निर्णय आम्ही शिरसावंद्य केलेला आहे. अगदी मुंडे साहेबांचा जो मतदारसंघ आहे तो सुद्धा युतीमध्ये राष्ट्रवादीला आम्ही देण्यासाठी मागे पुढे पाहिलं नाही. 1.25 लाख मतांनी त्या निवडणुकीला आम्ही विजय मिळवून दिला. परंतु आज या बीड जिल्ह्याच्या राजकारणाकडे मी बघताना आपल्याला एवढंच सांगेन की मी कधी याला राजकीय रणांगण म्हणून बघत नाही. मी याला एक वसा म्हणून बघते, एक वारसा म्हणून बघते. मी एक असं अंगण म्हणून बघते ज्याच्यामध्ये पडणारा प्रत्येक फूल, प्रत्येक समुद्रातल्या शिंपलीतला जसा मोती असतो, एक एक जोडून मी एक माळ तयार करते आणि ही माळ भाजपच्या नेतृत्वाच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करते. आपल्या कमळाची ही माळ आपल्या गळ्यामध्ये आम्ही घालत असताना या माळेचा धागा कसा सशक्त राहील, हा धागा कसा तुटणार नाही, हे परत विखुरलं जाणार नाही, ही जबाबदारी आता मी तुमच्याकडे सोपवत आहे. माझ्या बीड जिल्ह्याचा विकास करत असताना तुम्ही नेहमीच तुमची ओंजळ भरभरून आम्हाला दिलेला आहे. तुम्ही नेहमीच बीड जिल्ह्याच्या विकासासाठी पाठीशी राहिलात. तुम्ही होतात म्हणून मोदीजींनी दिलेला शब्द आम्ही खरा करू शकले. 50% तुम्ही उचलला भार म्हणून माझ्या बीड जिल्ह्यात रेल्वे होऊ शकली. माझ्या बीड जिल्ह्यात नितीनजी गडकरी यांनी एवढे नॅशनल हायवे दिले की बीड जिल्ह्याला पूर्ण नॅशनल हायवेची माळा झाली आहे. असा विकास मी पालकमंत्री असताना या नगरपालिकेचा केला. भरभरून निधी आपण नगरपालिकेला दिला, नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याला दिला, या भागाच्या विकासाला दिला. आज नगरपालिकेचे हे निवडून आलेले सर्व लोक मिळून आम्ही विकास करताना आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहोत. मी पर्यावरण मंत्री म्हणून इथे शब्द दिलाय देवेंद्रजी फडणवीस साहेब की माझ्या या बिंदुसरा नदीचा पूर्ण विकास करून, नदीच्या बाजूचा तटाचा विकास करून एक सुंदर असं स्थळ करेन. हा माझा बीड जिल्हा बदनाम करण्याचं षडयंत्र आम्ही हाणून पाडलेलं आहे. बीड जिल्ह्यासाठी काळा कोट
घालून मी बीड जिल्ह्याच्या मैदानात आलेली आहे आणि बीड जिल्ह्याची वकिली करते. हा बीड जिल्हा इथे शनीचं शक्तीपीठ आहे, राक्षस भुवन आहे. बीडमध्ये अर्ध शक्तीपीठ आहे. इथे दत्त साक्षात भोजनासाठी आमच्या पंचाळेश्वरला येतात. इथे वैद्यनाथ मंदिर आमचं ज्योतिर्लिंग आहे आणि आपला क्षीरसागरांना पावलेला गणपती, काय आपलं नाव, राजुरीचा गणपती आहे. अरे एवढं सगळं या बीड जिल्ह्याचं महात्म्य आहे. या बीड जिल्ह्याने प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे सारखे नेते एवढे रत्न देशाला दिलेले आहेत. केशर काकू क्षीरसागर, विमलताई मुंदडा, रजनीताई पाटील, प्रीतमताई मुंडे, महिला खासदारांची रांग या बीड जिल्ह्याने लावलेली आहे. हा महिला धार्जिन जिल्हा आहे, महिलेचा सन्मान करणारा जिल्हा. आणि म्हणून माझ्या या जिल्ह्याकडे कोणीही वाकडे मान आणि वाकडे डोळे करून बघायची आजपर्यंत हिंमत केली नाही. पण राजकीय परिस्थितीमध्ये कुठेतरी माझ्या जिल्ह्याला एका विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागलं. आज माझ्या या जिल्ह्याचं भविष्य हे सर्व धर्म, सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन रंगवण्याचा आम्ही निश्चय केलाय. लहान लहान मुलं जेव्हा चांगलं चित्र काढतात तर गुरु आणि शिक्षक त्याच्या पाठीवर थोपटत असतात, त्याला शाबासकी देत असतात. आम्ही हे विस्कटलेलं चित्र परत सुंदर केलेलं आहे. ही तुटलेली माळ परत आम्ही जोडलेली आहे आणि तुम्हाला अर्पण करत आहोत. तुम्ही गुरु म्हणून आमच्या पाठीवर अत्यंत शाबासकीची थाप माराल हा मला विश्वास आहे. आणि योगेश आणि सारिका यांचं स्वागत करून या बीडचा सर्वांगीण विकास करा. आमच्या माजलगाव, आमच्या धारूर, आमच्या गेवराईचा सर्वांगीण विकास आपण ऑलरेडी केलेला आहे. आम्हाला खूप 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 दिलेला आहे आणि म्हणूनच विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण विकास आम्हाला एका वेगळ्या पातळीचा, एका वेगळ्या उंचीचा करण्यासाठी आपण नेहमी आम्हाला मदत कराल. आपल्या ऐकण्यासाठी सगळे लोक उत्सुक आहेत. बीड जिल्हा नेहमीच देवेंद्रजी फडणवीसांचे शब्द ऐकण्यासाठी उत्सुक आहात. मुंडे साहेबांनी आपल्यावर प्रेम केलं, आपण आमच्यावर प्रेम केलं, आम्ही आपल्याला भरभरून साथ दिली. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आपण आलेला आहात, पण पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाला आलात, आतापर्यंत शासकीय कार्यक्रमाला आलात. त्यामुळे परत एकदा मनापासून हे स्वागत मी आपलं करते. आणि प्रत्येक राज्यात कमळ फुलत आहे. अगदी हरियाणामध्ये, युपीमध्ये, राजस्थानमध्ये, दिल्लीमध्ये, आता बिहारमध्ये सुद्धा कमळ फुललेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमळ फुललेलं आहे आणि म्हणून आपण मुख्यमंत्री आहात आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये आता या सगळ्या नगरपालिकांमध्ये कमळ फुलणार आहे हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. फार परिश्रम घेतले आहे, हृदयापासून कामाला लागलेले आहे. आपल्या आशीर्वादाने या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्हाला विजय मिळेल आणि विकासासाठी आपण विकास पुरुष म्हणून आमच्या पाठीमागे उभे राहाल हा मला पूर्ण विश्वास आहे. एखादा पदार्थ बनवायचा असेल तर गोड पदार्थ, मोठं भांडं आपण ठेवलं, कितीही दूध टाकलं, साखर टाकली, विलायची टाकली, केसर टाकलं, पण एक खडा मिठाचा टाकला तर सगळं ते खराब होऊन जातं. आणि तो मिठाचा खडा पडू नये हा आमचा प्रयत्न सदैव राहील. आपली सुरक्षितता आणि आपली क्षमता आमच्या पाठीशी उभी असेल तर विजय आणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या प्राणप्रिय संघटनेच्या चरणी अर्पण करू. असंच या निमित्ताने मी अभिवचन देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य पंकजाताई. आणि मंडळी, गावापासून जिल्ह्यापर्यंत स्थानिक प्रशासनाचं व्यवस्थापन करणारी ही स्वराज्य संस्था जनतेच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात घेऊन जाण्यासाठी डिजिटल, ग्लोबल, युनिव्हर्सल अशा सर्वच पातळीवर महाराष्ट्रातील जनतेला सक्षम करण्याकरिता अहोरात्र झटणारं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी, आपण पहाटे पैठणला होते, वाऱ्याच्या वेगाने आपण बीडला आलेत आणि तेवढ्याच वाऱ्याच्या वेगाने आपण आता अहिल्यानगरला जाणार. तेव्हा एवढंच की देवेंद्रजी, आपको इतनी फुर्सत कहा कि तकदीर का लिखा देख सके, बस जनता को देखकर समझ जाते कि तकदीर बुलंद है मेरी. टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी
आम्हाला राजकारणाची दिशा दिली ते लोकनेते गोपीनाथराव मुंडेजी यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. आजच्या आपल्या या नगरपालिकेच्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित गोपीनाथरावजींचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवणाऱ्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे, आमदार सुरेश अण्णा धस, जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख, या ठिकाणी उपस्थित युवा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर, डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर, बदामरावजी पंडित, सर्जेरावजी तांदळे, केशवरावजी आंधळे, आदित्य सारडा, बाळराजे पवार, गणेश लांडे, शांतीलाल डोरले, नवनाथ शिराळे, सुवर्णाताई लांबरूड, रसिकभाई शेख, रामभाऊ कुलकर्णी, सलीमभाई जहांगीर, ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे, मंचावरील सर्व मान्यवर, या बीड नगरपालिकेकरता आपल्या उमेदवार डॉक्टर ज्योतिताई घुमरे, गेवराईच्या आपले उमेदवार गीताताई पवार, माजलगावचे आपले उमेदवार डॉक्टर संध्याताई मेंढके आणि धारूरचे आपले उमेदवार रामचंद्रजी निर्मळ, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, जय श्रीराम. आज मला अतिशय आनंद आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बीडमध्ये आपल्यामध्ये मी उपस्थित आहे. बंधू भगिनींनो, लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक हा एक उत्सव आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाने आपल्याला काही अधिकार दिले, पण हे अधिकार देताना संविधानाने एक काळजी घेतली, प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार हा या संविधानाने दिलाय. आज या निवडणुकीमध्ये टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी यांनाही एकाच मताचा अधिकार आहे आणि आपल्यालाही एका मताचा अधिकार आहे. अशा प्रकारची ही रचना लोकशाहीची झाली आहे. आणि या लोकशाहीमध्ये हा जो मताचा अधिकार दिला आहे तो विवेकपूर्ण वापरण्याची जबाबदारी देखील याच लोकशाहीने आपल्यावर टाकली आहे. आपण बघा, एक काळ होता आपल्या देशामध्ये राजेशाही होती. राजेशाहीमध्ये राणीच्या पोटातून जो जन्म घ्यायचा तो आपला राजा व्हायचा. पण लोकशाहीने सांगितलं, राणीच्या पोटातून जो जन्म घेईल तो राजा होणार नाही, मताच्या पेटीतून जो जन्म घेईल तो खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये राज्यकारभार चालवेल. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे, आपण लोकसभेला मतदान करून आपले प्रधानमंत्री निवडतो, आपण विधानसभेला मतदान करून आपला मुख्यमंत्री कोण होईल हे निवडतो, आणि त्याच वेळी आपण नगरपालिकेला त्या ठिकाणी मतदान करून पुढचे 5 वर्ष नगरपालिका कोणाच्या हातामध्ये द्यायची याचा निर्णय आपण करत असतो. आणि म्हणून ही नगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे. उद्याच मतदान होणार आहे. बंधू भगिनींनो, आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यानंतर सातत्याने आपण म्हणायचो भारत छोट्या छोट्या गावात राहतो, गावाचं कल्याण म्हणजे भारताचं कल्याण, गावाचा विकास म्हणजे भारताचा विकास. आणि ते सत्यही होतं. पण ते सत्य स्वीकारत असताना जवळजवळ 60-65 वर्ष आपल्या राजकीय व्यवस्थेने आणि आपल्या नेत्यांनी विश्वासात घेतलं नाही की भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरांमध्ये देखील राहतो. शहरांमध्ये लोक राहतात, त्यांच्याही काही मूलभूत गरजा आहेत. आणि विशेषतः आपण 60-65 वर्ष शहरांकरता कुठल्या योजनाच केल्या नाहीत, शहरांच्या विकासाचा विचार केला नाही. एकीकडे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार
याच्या संधी शोधत लोक गावातनं शहराकडे येत होते. शहराची लोकसंख्या वाढत होती आणि मग गावातनं आलेल्या व्यक्तीला शहरामध्ये जागा मिळत नव्हती. मग जिथे अतिक्रमण करता येईल तिथे अतिक्रमण करून लोक बसले. झोपडपट्ट्या तयार झाल्या. लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले. घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. लोकसंख्या वाढल्यामुळे नाल्यांमधनं मैला व्हायला लागला. मग तोच मैला त्या ठिकाणी डास, मच्छर, रोगराई तयार करायला लागला. तोच आपला मैला आपल्या विहिरींमध्ये, नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये जायला लागला. त्यातनं आपलं जलस्रोत खराब झालं. एकूणच जर आपण बघितलं तर आपली शहरं ही चांगली व्हायच्या ऐवजी वाईट व्हायला लागली. तिचं जीवनमान हे अजून खाली जायला लागलं. पण बंधू भगिनींनो, देशामध्ये पहिल्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी सांगितलं की या ठिकाणी जसा भारत गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्ये देखील राहतो. गावाचा विकास जसा आपल्याला करायचा आहे तसा शहरांचाही विकास आपल्याला करायचा आहे. मोदीजींनी सांगितलं देशाचा 65% GDP हा शहरांमध्ये तयार होतो. वस्तू आणि सेवांची निर्मिती, आरोग्य सेवा, शिक्षण या सगळ्या सोयी या शहरांमध्ये आहेत. रोजगाराच्या संधी शहरांमध्ये आहेत. त्यामुळे शहरात गुंतवणूक केली पाहिजे. शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे. शहरामध्ये राहणारा गरीब, शहरामध्ये राहणारा मध्यमवर्गीय याच्या जीवनामध्ये परिणामकारक जर आपण बदल केला तर शहराचं जीवन चांगलं होईल आणि अधिक मोठ्या संधी आपल्या शहरांच्या माध्यमातून सुरू होतील. आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये मोदीजींनी शहराकरता योजना तयार केल्या. स्मार्ट सिटी सारखी योजना असेल, अमृत शहरांसारखी योजना असेल, स्वच्छ भारत शहरी मिशन असेल, प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल, हर घर जल शहरी असेल, अशा अनेक योजना पहिल्यांदा देशाच्या सरकारने लाखो कोटी रुपये हे शहरांच्या विकासाकरता त्या ठिकाणी देण्यास सुरू केलं. आणि आपल्या महाराष्ट्राला देखील जवळपास या योजनांच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपये हे माननीय मोदी साहेबांनी विकासाकरता उपलब्ध करून दिले. आपण महाराष्ट्राचा जर विचार केला, महाराष्ट्रामध्ये 6.5 कोटी लोक 40,000 गावांमध्ये राहतात आणि तेवढेच 6.5 कोटी लोक बीड सारख्या 400 शहरांमध्ये राहतात. म्हणजे 6.5 कोटी लोक 40,000 गावात आणि 6.5 कोटी लोक 400 शहरांमध्ये. या शहरांचं चित्र बदललं पाहिजे. या शहरांमध्ये मूलभूत सोयी झाल्या पाहिजेत. आणि म्हणून मोदीजींनी ज्यावेळी या संदर्भातल्या योजना आम्हाला दिल्या, मला आठवतं मी मुख्यमंत्री होतो, पंकजाताई या ठिकाणी पालकमंत्री होत्या. या बीडमध्ये आमदारही आमचे नव्हते, नगराध्यक्षही आमचे नव्हते. भारतभूषणजी हे नगराध्यक्ष होते, जयदत्त अण्णा त्यावेळी आमदार होते. पण आम्ही त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव केला नाही. कारण बीड सारखं शहर, मी आणि पंकजाताईंनी हा निर्णय घेतला की आमच्या मुंडे साहेबांचं प्रचंड प्रेम असणारं हे बीड शहर आहे. हे जिल्ह्याचं मुख्यालय आहे आणि मराठवाड्यामध्ये एक अत्यंत मध्यवर्ती अशा प्रकारचं हे शहर आहे. त्यामुळे कोणाची सत्ता असू द्या, आपण मदत केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जसे योगेशजींनी सांगितलं, जवळजवळ 500 कोटी रुपयाच्या योजना या बीडमध्ये आपण सुरू केल्या. आज बीडचं जे बदललेलं चित्र आपल्याला दिसतं आहे, हे सगळे पैसे माननीय मोदीजींनी आणि त्या काळात आपल्या सरकारने दिलेले पैसे आहेत. त्याच्या आधी नाही, त्याच्यानंतरही नाही. हे सगळे पैसे हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वाने आम्ही काय करू शकलो, याकरता करू शकलो की पहिल्यांदा मोदीजींनी शहर विकासाची दृष्टी दिली. त्यांनी सांगितलं मी पण पैसा देतो, राज्याने पण पैसा दिला पाहिजे आणि आपली शहरं बदलली पाहिजेत. आज बघा, जवळपास बीडमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना त्या ठिकाणी झाली. आता त्या योजनेमध्ये आपल्याला लोड वाढवायचा आहे. काळजी करू नका, या ठिकाणी आपल्या ज्योतिताई निवडून आल्याबरोबर लोड वाढवण्याकरता 30 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. ते जर लोड वाढवलं तर या बीडला अतिरिक्त पाणी या ठिकाणी मिळणार आहे. आम्हाला बीडच्या प्रत्येक घरामध्ये माझ्या माता भगिनींनी नळ उघडल्यावर पाणी आलंच पाहिजे, अशा प्रकारचं बीड तयार करायचं आहे.
भुयारी गटारी करता आपण पैसा दिला, त्या संदर्भातलं काम काही झालंय, काही चाललेलं आहे. आणि आता वाढीव जो भाग आहे, कारण शहराचा विस्तार झाला, हद्दवाढ आपण केली, हद्दवाढी करता देखील निधी आपल्याला आवश्यक आहे. तोही निधी जसा मागच्या वेळेसही आम्ही उपलब्ध करून दिला, आताही तो निधी आम्हीच उपलब्ध करून देऊ, हा विश्वास मी तुम्हाला देतो. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पंकजाताई या जरी आता पालकमंत्री नसल्या तरी देखील या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या त्या ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा शब्द हा या ठिकाणी खाली पडत नाही. त्यामुळे बीडमध्ये त्यांनी मागणी केली आणि सरकारने केलं नाही असं कधीच या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी रस्त्यांची कामं आता 2 टप्प्याचे पैसे आपण दिले, 3ऱ्या टप्प्याचा पैसा द्यायचा आहे. त्याही संदर्भात आपण जी काही योग्य कारवाई आहे ती करणार आहोत. आणि जवळजवळ 6,000 घरं मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेत या ठिकाणी मिळाली आहेत. पण योगेशजी तुम्हाला सांगतो, अजून खूप लोकांना तुम्हाला घरं द्यायची आहेत. तुम्ही घरं का नाही देऊ शकला माहितीये? कारण लोकांजवळ जमिनीची मालकी नव्हती, पट्टे नव्हते. 2च महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेतलाय की झोपडपट्टीत राहणारा किंवा बेघर अतिक्रमणधारी या सगळ्यांचं अतिक्रमण आता आपण नियमित करणार आहोत आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा देणार आहोत. आणि तो मालकी हक्काचा पट्टा दिल्यानंतर बेघर आणि कच्च्या घरात राहणारे यांना 2.5 लाख रुपये घर बांधायलाही मोदीजींच्या योजनेतनं आपण देणार आहोत. त्यामुळे माझी विनंती आहे की ज्योतिताईंच्या नेतृत्वात या नगरपालिकेच्या माध्यमातून एकही व्यक्ती बेघर या बीडमध्ये राहणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न येत्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे. खरं म्हणजे पंकजाताईंनी आता एक मिशन हातामध्ये घेतलेलं आहे आपल्या नद्या स्वच्छ करण्याचं. आम्ही त्या संदर्भात एक वेगळी अथॉरिटी तयार केलेली आहे. त्यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गतच एक अथॉरिटी तयार केली आहे. आणि आता केंद्र शासनाची मान्यता घेऊन एक नदीचा एक चांगला प्लॅन या महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत. आणि ज्या ज्या गावातनं नद्या जात आहेत आणि ज्या ज्या आपल्या प्रमुख नद्या आहेत त्याचं शुद्धीकरण करायचं आणि गावामध्ये रिव्हरफ्रंट तयार करायचे, अशा प्रकारचं एक जलशुद्धीकरणाचं मिशन आपण हातामध्ये घेतलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे, आणि विश्वास काय मला हे माहितीच आहे की ज्यावेळी त्या संदर्भातलं मिशन आम्ही सुरू करू त्यावेळी पंकजाताई माझ्याकडे फाईल पाठवताना सगळ्यात वर बिंदुसराचंच नाव लिहून पाठवणार आहेत. याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून आपल्याला एक विश्वास देण्याकरता आलोय की इतके वर्ष या नगरीमध्ये आम्ही मागे राहिलो कारण आम्ही कधी कमळ पुढे केलं नाही. आम्ही सगळे मित्रांना सोबत घेऊन अजूनही आमचे मित्र आहेत, शत्रू कोणीच नाही आहे. पण आता ही वेळ आलेली आहे की मोदीजींची जी दृष्टी आहे, त्यांचं जे विजन आहे, हे थेट या बीडमध्ये लागू करता आलं पाहिजे. विकासाचं विजन हे कुठल्याही मध्यस्थामार्फत नाही तर थेट भाजपच्या नगराध्यक्षामार्फत या बीडमध्ये ते विजन आणि तो निधी या ठिकाणी पोचला पाहिजे. आणि म्हणूनच आज मी आपल्याला ही विनंती करण्याकरता आलो आहे. आम्हाला खूप गोष्टी करायच्या आहेत. मी इतके दिवस झाले या ठिकाणी या संपूर्ण नगरपालिकेचा प्रचार करतोय, पण या सगळ्या प्रचारामध्ये मी कधी कुठल्या पक्षावर टीका केली नाही, कुठल्या नेत्यावर टीका केली नाही. याचं कारण ते करण्याची आवश्यकता नाही आहे. आमच्याकडे एक विजन आहे, आमच्याकडे एक आराखडा आहे. शहर कसं सुधारायचं या संदर्भातली माहिती आमच्याकडे आहे, आम्ही केलेलं आहे आणि आम्ही करणार आहोत. त्यामुळे मी तुमचं एक सकारात्मक मत या ठिकाणी मागण्याकरता आलो आहे. हे परिवर्तनाकरता मत आपल्याला हवं आहे. या ठिकाणी उत्तम अशा प्रकारच्या व्यवस्था करण्याकरता हे मत आपल्याला हवं आहे. आणि मला अतिशय आनंद आहे, डॉक्टर ज्योती घुमरे यांच्यासारख्या एक उच्च विद्या विभूषित, ज्या वैद्यकीय माध्यमातून समाजसेवा करतच होत्या, अशा एक उमेदवार आज आपण या ठिकाणी दिलेले आहेत. आणि इतरही सगळे उमेदवार, अतिशय चांगले उमेदवार या बीडमध्ये आपण दिलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून एक मोठा विकास आपल्याला या ठिकाणी घडवायचा आहे. आपण बघा, आम्ही केवळ आश्वासनं देऊन जाणारे लोक नाही आहोत, आधी करून दाखवलंय, पुढेही करणारे लोक आहोत. ज्यावेळी मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठा विजय आम्हाला मिळाला आणि आपल्या आशीर्वादानं पुन्हा सरकार तयार झालं, अनेक लोक म्हणायला लागले आता या भाजपवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या की हे पहिलं काम करतील आणि लाडकी बहीण योजना बंद करतील. 1 वर्ष झालं
योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती कोणी बंद करू शकणार नाही. पण ज्योतिताई, गीताताई, संध्याताई, रामचंद्र भाऊ, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्हाला ही मंडळी निवडून देणारच आहे, पण पुढच्या काळामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका, त्यांना लखपती दीदी म्हणा, त्यांना लखपती दीदी करा. कारण आता मोदीजींनी आपल्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा कार्यक्रम दिलाय आणि मला सांगताना अभिमान आहे, गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही 50 लाख लाडक्या बहिणींना ऑलरेडी लखपती दीदी केलाय. पुढच्या वर्षीपर्यंत 1 कोटी माझ्या लाडक्या बहिणी लखपती दीदी असतील. आम्हाला आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे आणि म्हणून या 4ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर मी जबाबदारी टाकतो. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. पंकजाताई असतील, योगेश दादा असतील, सुरेश भाऊ असतील, मी असेल, बदामरावजी असतील, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभ्या राहा. आणि या ठिकाणी योगेशजींनी सांगितलं उमेद मॉल तयार झाला पाहिजे. आमच्या बचत गटांकरता या ठिकाणी एक मॉल बांधण्यात आला पाहिजे. मी आजच तुम्हाला आश्वासन करतो की जरूर या बीडमध्ये एक बचत गटांच्या वस्तूंच्या विक्री करता आपण मॉल बांधू आणि आमच्या महिलांच्या हाताला काम देऊ. बंधू भगिनींनो, मी आपला अधिक वेळ घेणार नाही. तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, उद्याचा दिवस महत्वाचा आहे. उद्या सगळ्यांना मतदानाला जायचं आहे. कमळ चिन्ह आपल्याला माहिती आहे. मी एवढीच विनंती करतो, उद्याच्या दिवसभरात कमळाची काळजी तुम्ही करा, पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शन करिता मी आमंत्रित करते माननीय जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी बीड माननीय श्री शंकररावजी देशमुख साहेब आपल्याला. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊंनी बीडमध्ये येऊन आम्हाला सर्वांना वचनपूर्तीचं आश्वासन दिलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण उपस्थित आहात, त्यांच्याही सर्वांचे आभार. धन्यवाद. सर्व याला आवाज दे, वाईज दे. सर्वांना विनंती आहे, महिला माता भगिनी या ठिकाणी आहेत, आपण त्यांना जाण्यासाठी रस्ता करून द्यावा. सर्व महिला माता भगिनींना विनंती आहे की आपण गर्दी झाल्यानंतर या ठिकाणाहून जावं. गर्दीमध्ये कृपया आपण बाहेर पडू नये. पुरुषांची गर्दी गेल्यानंतर आपण बाहेर पडावं. सर्वांना नम्र निवेदन आहे, विनंती आहे.